मुंबईतील लालबागचा राजा गणपती हे संपूर्ण महाराष्ट्रातील गणेश भक्तांसाठी एक विशेष श्रद्धास्थान आहे। दरवर्षी 11 दिवस या भव्य पंडालात बाप्पांची प्रतिष्ठापना होते आणि लाखो भक्त या पवित्र मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी लालबागच्या रस्त्यांवर गर्दी करतात। या वर्षी लालबागचा राजा गणेश मंडळाने आपली 91वी वर्षगाठ साजरी केली। 7 सप्टेंबर पासून मुख्य दर्शन आणि नवसाच्या दर्शनाची सुरुवात झाली होती, ज्याची भक्तांनी खूप आतुरतेने वाट पाहिली होती। प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही सोशल मीडियावर पंडालातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, पण यंदा काही व्हिडिओंनी एक वेगळाच मुद्दा समोर आणला: VIP आणि सामान्य भक्तांमधील भेदभाव। या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं की कसे काही विशिष्ट लोकांना विशेष सुविधा देऊन लवकर दर्शनाची संधी मिळते, तर सामान्य भक्तांना तासनतास रांगेत उभं राहावं लागतं। काही भक्तांनी सांगितलं की या पद्धतीमुळे त्यांना मन खूपच खट्टू झालं आहे। सर्वसामान्य भक्तांची नाराजी आहे की गणेश उत्सव हा सर्वांचा असतो, मग तो कोणताही भक्त असो। लालबागचा राजा हा नवसाचा राजा म्हणून ओळखला जातो, पण जेव्हा काही विशिष्ट व्यक्तींना विशेष अधिकार मिळतात आणि सामान्य लोकांना मात्र बराच वेळ थांबावं लागतं, तेव्हा त्यांच्या श्रद्धेवर परिणाम होतो। यंदाच्या वर्षी विशेष व्हिडिओंनी या विषयावर प्रकाश टाकला आणि अनेक भक्तांनी सोशल मीडियावर बाबद्दल आपली अस्वस्थता व्यक्त केली। लालबागचा राजा हा भक्तांसाठी केवळ एक मूर्ती नसून एक श्रद्धेचं प्रतीक आहे। त्याच्यापुढे सर्व सन्मान आहेत, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो। मात्र जेव्हा अशा प्रकारे भेदभाव दिसून येतो, तेव्हा गणेश उत्सवातील महत्त्व कमी होतं। भक्तांच्या प्रकारे गणेश उत्सवाचा मूळ उद्देश विसरला जात आहे। लोकांची अशी अपेक्षा आहे की पुढील वर्षी अशा प्रकारच्या घटना टाळल्या जातील आणि गणेश उत्सवाच्या पवित्र वातावरणात सर्वांना एक समान दर्शनाचा आनंद मिळेल। गणपती बाप्पा मोरया।